शिंदे चौपाटी तुम्ही सुरू करताय काय असतं त्याच्यामध्ये? शिंदे चौपाटीमध्ये आम्ही स्पेशली साऊथ इंडियन फूड ठेवतो आहे इथे. ते पण सुपर हेल्दी फूड. आता तुम्ही बाकीच्या सर्व ठिकाणी तुम्ही बघणार ना आजूबाजूला एरियामध्ये, तर तिथं हायजिनिक आणि वेल मेंटेन फूड तुम्हाला दिसत नाही. सो आमचा कन्सेप्ट तोच आहे की घराघरापर्यंत हेल्दी फूड पोचावं, ही आमची हे आहे इथे. हे तुम्हाला बँकेने स्पॉन्सर केलेलं आहे. हो. त्याविषयी जरा सांगाल की पहिला बिझनेस आहे तुमचा, हा कसा करणार? हो. हा आमचा खरं तर म्हणायला गेलं तर पहिला बिझनेस आहे. खूप दिवस झाले माझी लहान मुलगी आहे तिच्यामुळे की मी जॉब जॉईन नाही करू शकले. जॉब मिळत होता पण मी जॉईन नाही करू शकले. सो मग आम्ही ठरवलं की काहीतरी स्वतःचं सुरू करूयात म्हणून. आणि आम्ही नंतर ठरवलं की फूड बिझनेसच का नको सुरू करायला, सगळेजण ह्यामध्ये इन्व्हेस्ट करतायत तर तो मग त्याच्यानंतर ना पहिले बँकेचं सांगते मी तुम्हाला. तुम्ही बँकेचं विचारलं होतं. बँकेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जेव्हा लोन प्रोसिजर करायला गेलो होतो तर त्यांचे पण खूप पॅरामीटर्स होते मुद्रा लोन रिलेटेड. मग त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की आम्ही तुम्हाला होम व्हिजिट करणार आहे, तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड चेक करणार आहे. मग एज्युकेशनल बॅकग्राऊंड चेक केल्यानंतर ना त्यांनी सगळे आम्हाला फुलफिल केल्यानंतरच त्यांनी मुद्रा लोन पास केलं. आणि मॅम अकोहीचा आम्हाला खूप जास्त सपोर्ट झाला. विदाऊट सनी सरांच्या गायडन्समुळे सगळं खरं तर हे सगळं घडतंय. स्वप्न पूर्ण झालंय त्यांच्यामुळे. कारण की जे पॅरामीटर सांगितले, जे खरं तर त्यांचं विजन खूप मोठं आहे. कारण की आम्ही तर ते कधीच म्हणजे हे नाही केलं. जे कार्ट तुम्ही बघताय ती 3 वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्या गाडीवरती. स्टोरेज आहे. स्पेशल तुम्ही फर्स्ट टाइम जर बघितलं तर इथे एक स्टोरेज आहे ना, तर खाली आपण असं स्टोरेज केलेलं आहे. जेणेकरून तुम्हाला सगळं सामान इथे राहू शकतं. सर्व सामान हे दोन्ही साईडनी आहे, पलीकडच्या साईडनी पण आहे. हे इथं वर सोलार पॅनल लावलेले आहेत. सोलार राईट. तुम्ही जर दोन्ही साईडला बघितलं असेल तर सोलार पॅनल्स वगैरे लावलेले आहेत. गरज नाहीये. इलेक्ट्रिसिटी बिल त्याच्यामुळे सोलार पॅनल कधीच दिसणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बघताय दोन्हीकडे. हो. आणि हे जे सर्व बघताय रनिंग, हे आपण सर्वांना हो. आता तुम्ही हे जर गोष्ट बघितलं तर हे सर्व दिसणार आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये बेसिकली दिसणार आहे की का तुमचं स्पेशालिटी काय आहे. साऊथ इंडियनचं दिसणार हो. कारण आम्ही तिथे साऊथ इंडियन ओनर्स म्हणून ते तिथे साऊथ इंडियन. उद्या जर तुम्ही तिथे पावभाजी किंवा दुसरं काही पण जर सुरू केलं तर तिथं तो मेनू दिसणार आहे. हो. तिथे सर्व गोष्टी हायलाइट होणार आहेत बेसिकली. हो. पाण्याचं जे आम्ही तुम्हाला सांगू ना बेसिकली, जर आता तुम्ही हे बघताय टँक, तो हा बेसिकली जो आहे हा अल्कलाईन वॉटर साठी आम्ही केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही जे कस्टमर्स वगैरे जे येणार आहेत ना, आम्ही त्याला अल्कलाईन वॉटर प्रोव्हाइड करणार आहोत. आणि जे जेवण जे बनणार आहे बेसिकली ते अल्कलाईन वॉटर मध्ये बनणार आहे. हे तुम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा स्ट्रीट फूड मध्ये ते भेटत नाहीये. हो हो हो. यामध्ये आता तुम्हाला ऑर्गॅनिक मसाला आम्ही यूज करणार आहेत, नॅचरल सॉल्ट यूज करणार आहेत, सल्फर विरहित साखर पण आम्ही यूज करणार आहेत आणि कोल्ड प्रेस ऑइल यूज करणार आहेत. आणि अल्कलाईन वॉटर म्हणजे ज्याचा पीएच हा 9.5 पेक्षा 9.5 असेल. जसं की आपलं नॉर्मल पीएच लेवल जो 7 असतो तो की आपण न्यूट्रल समजतो. आणि जे ऍसिडिक असतो जे बिलो 7 असतो तो आपण पिण्यायोग्य म्हणजे वापरत नाही. राईट. म्हणून हा अल्कलाईन वॉटर आम्ही त्याच्यामध्ये यूज करणार आहे. फूड पण त्याच्यातच प्रिपेअर होईल आणि लोकांना पिण्यासाठी पण तेच पाणी मिळेल. आणि आता सर्वसामान्य लोक पण विराट कोहली त्यांच्यासारखं अल्कलाईन वॉटर पिण्याला सुरुवात करतील. तर याचं ओपनिंग कधी होणार आहे आणि काय सांगाल पुढे करायला? ओपनिंग येत्या 15 दिवसामध्ये आम्ही ट्राय करू की 15 दिवसामध्ये आम्ही स्टार्ट करणार आहे. 15 दिवसामध्ये स्टार्ट करू. आणि पुणेकरांना एवढंच म्हणेल की तुम्ही सगळेजण या तिथे मस्त आस्वाद घ्यायला साऊथ इंडियन फूडचा, ते पण पूर्ण हेल्दी. शेवटी टायटल शिंदे चौपाटी का? स्वतःचं नाव मोठं करायचंय. एंड ऑफ द डे शिंदेची सून. आमचं विजन होतं की काहीतरी स्वतःचा ब्रँड बनवावा. स्वतःचा ब्रँड बनवणार. स्वतःचा असं काहीतरी ब्रँड बनवणार. आम्ही पहिल्यांदा खूप फ्रँचायझींना अप्लाय केला की चौकशी केली, सगळ्यांकडे इन्क्वायरी केली की आम्हाला तिकीट साईज खूप हाय मिळाली तिथे.
त्यामुळे मग आम्ही नंतर स्वतःच स्टार्ट करायचं सुरू केलं. आणि शिंदे चौपाटीमध्ये आम्ही वन आउटलेट नाही ओपन करणार आहेत, एकच कार्डशी आम्ही मर्यादित नाही राहणार आहेत. विदिन वाढत जाईल. हो, खरं तर हे वर्षामध्ये पुण्यामध्येच नाही तर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्याचे खूप सारे कार्ड्स बघताल येणाऱ्या दिवसांमध्ये. तुमच्या बिझनेसला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. ओके, थँक्यू सो मच. सर, स्पेशल फीचर असलेलं कार्ट आहे, अकोहीकडनं ह्या बिझनेससाठी कसं सपोर्ट होतं ते सांगा मला. सपोर्ट सगळीकडूनच आहे. एकतर गाडीचं लायसन्सिंग देणं हा सपोर्ट आहे. त्याच्यानंतर बाकीचे जेवढे सपोर्ट लागतात, सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट काय? फायनान्स. सबसे डिफिकल्ट सपोर्ट फाइनेंस है. तो आपने खुद देखा है कि एक तो मैं प्रेस कॉन्फ्रेंस में भी बोल चुका हूं कि बोलणं आणि करणं. आमचे बँकर्स आणि तेही रेग्युलर प्रायव्हेट बँकर्स नाही, द बँकर्स आर हिअर, यू कॅन स्पीक टू देम. आणि त्यांनी स्वतः सांगितलं की बाबा पॉसिबल आहे, तुमचा प्रोजेक्ट परफेक्ट असेल, तुमची प्लॅनिंग परफेक्ट असेल, तुमच्या मागे जर एक्झॅक्ट कंपनी, कॉर्पोरेट कंपनी, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री तुमच्या बरोबर असेल तर मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काही डिफिकल्टी. तर आमचा सपोर्ट सगळीकडून आहे. याच्यामध्ये हायजीन मेंटेन होणार आहे, बाकीचे सगळ्या पॅरामीटर्स आहे अकोहीकडनं सांगितलेल्या, तर याच्यावरती कसं तुम्ही मॉनिटर करणार आहात? स्पेशल टीम हॅज बीन डिफाइंड. आता फॉर एक्झाम्पल आवर प्लॅनिंग इज दॅट वी शुड एटलीस्ट कम विद इन मिनिमम 500 कार्ड्स. तो 500 कार्ड्स के लिए एक सेपरेट डिवीजन होगा कि ये 500 कार्ड्स को ध्यान में रखने के लिए एक सेपरेट डिवीजन होगा जिसका सिर्फ विजिलन्स का काम होगा. कि अगर हम आज ये बोल रहे हैं तर उद्या यांच्याकडून असं पण पॉसिबल असू शकतं ना की हे वापरू शकत नाहीत किंवा यांनी काहीतरी त्याच्यामध्ये अडल्टरी केली, मग त्यांना हॉक्स आय जे आहे ती आमच्याकडून कंटिन्युअस असणार आहे, ती विजिलन्स असणार आहे, तो सपोर्ट असणार आहे. आणि हे जे काय वापरायचं आहे याच्यामध्ये याचा पूर्ण सपोर्ट त्यांच्या डोरस्टेप पर्यंत आहे. असं नाही की त्यांना कुठे परचेस करण्यासाठी जायचं आहे. तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये किती बिझनेस स्टार्ट होतील याच्यातून असं काय वाटतं? तुमचं काही टार्गेट आहे? माय टार्गेट टू पुणे इज 500, then 1000 and 5000 for Maharashtra to start up with. थँक्यू. Thank you.